समस्त देवदेवतांना विनम्र अभिवादन. या देशातील या महाराष्ट्रातील समस्त महापुरुषांना महामातांना सादर प्रणाम. आणि मनोरंजनाच्या या सुवर्ण रात्री आपल्या रसिकतेची मशाल हाती घेऊन आम्हा कलावंतांवरती आपल्या कौतुक सुमनांचा वर्षाव करण्यासाठी आलेले आपण सर्व रसिक बंधू भगिनी मायबाप होतो. आपल्या साऱ्यांच्याच चरणी शाहीरचा शाहिरी मुजरा शाहिरी मुजरा रसिक होतो. आपण त्या भूमीत उभे आहोत ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पकड जात आणि 12 बनून ते दाराणा घेऊन स्वराज्याचं देखणं स्वप्न साकारलं आणि इथल्या रयतेला न्याय दिला. आपण त्या भूमीत उभे आहोत ज्या भूमीमध्ये शिक्षण रक्षण आणि आरक्षणाचा एक दुवा साधून छत्रपती शाहू महाराजांनी इथल्या समाजाला सामाजिक न्यायाची वाट मोकळी करून दिली. आपण त्या भूमीत उभे आहोत ज्या भूमीमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी इथल्या समाजाला शिक्षणाचं दार खुलं केलं आणि त्याचा मेंदू प्रगल्भ झाला. त्यांना अभिमानाने जगण्याची दिशा प्राप्त करून दिली. आपण त्या भूमीमध्ये आहोत जिथं सावित्रीबाई फुले यांनी इथल्या समाजाला अंधकारातून अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढत आणि ज्ञानाचा प्रकाश प्राप्त करून दिला. आपण त्या भूमीत आहोत ज्या भूमीत एक महामानवानं जन्म घेतला आणि त्या महामानवानं आपल्या बुद्धिमत्तेच्या विद्वत्तेच्या जोरावरती इथल्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. अवघ्या जगात त्याच्या विद्वत्तेला सलाम केला गेला आणि त्याच बुद्धिमान महापुरुषाच्या लेखणीतून साकार झालेल्या संविधानाच्या माध्यमातून इथली लोकशाही खंबीरपणे उभी आहे. ते महामानव बोधिसत्व आणि अर्थशास्त्रज्ञ संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समस्त महापुरुषांच्या पवित्र स्मृतींना आणि त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो. आणि याच महापुरुषांच्या विचारधारेवरती जाऊन संत तुकोबांच्या अभंगातून जीवनाचा सार घेऊन समाज परिवर्तनासाठी योगदान देणारे कुणबी समाजातील अनेक समाज नेते आहेत जे तुमच्या आमच्या समोर एक आदर्श म्हणून आहेत. त्यांच्या प्रेरणेनं त्यांच्या ऊर्जेनं आम्ही समाजात आज मार्गक्रमण करत आहोत. त्यामध्ये अभिमानानं नाव घ्यावं ते माळी गुरुजी ज्याने खऱ्या अर्थानं संघटन म्हणजे काय असतं आणि संघटनाचं महत्त्व काय आहे, संघटित होऊन समाजाची उत्क्रांती कशी करता येते, समाजाची उन्नती कशी करता येते हे ज्याने दाखवून दिलं ते माळी गुरुजी. ज्याने खऱ्या अर्थानं समाजाला एक विकासाची दिशा दर्शवली, ज्याने समाजाला एक खंबीरपणे कसं उभं राहावं, आपल्या न्याय हक्कासाठी कसं लढावं हे शिकवलं ते समाज नेते शामरावजी बेजे. आणि लोकप्रतिनिधी कसा असावा, राजकारण आणि समाजकारणाची सांगड घालून समाजाचा कशा पद्धतीने आपण भलं करू शकतो, समाजामध्ये आपण कशा पद्धतीने विकासाची एक वाट निर्माण करू शकतो हे दर्शवणारे एक आपल्या सर्वांचा आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय रघुनाथजी हत्तनकर गुरुजी. या सर्व समाज नेत्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या पवित्र स्मृतींना या ठिकाणी वंदन करतोय. खऱ्या अर्थानं आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे, कारण संस्कृतीच्या वर्षाच्या सोनेरी परंपरेनं त्या पानावरती कोरली गेलेली, परंपरेच्या ठसठशीत रंगाने सजलेली आणि तुमच्या आमच्या योगदानातून बहरलेली ही कोकणची समृद्ध लोककला आणि ही प्रबोधनात्मक मेजवानी आपल्या समोर घेऊन आलेले, ज्याने खऱ्या अर्थानं समाजाला दिशा देण्यासाठी एक संघटन उभं केलं. आणि ते संघटन जे असं आहे की प्रत्येक माणसाला विचार करायला लावणार आहे. मानव केंद्रित ही संघटना आहे. अनेक संघटना या समाजात उभ्या राहिल्या आणि त्या संघटनांनी आपापल्या परीने या समाजाचा उद्धार करण्यासाठी योगदान दिलं आणि त्याच पाऊलवाटेवरती उभी राहिलेली ही संघटना अर्थात अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघ या संघटनेच्या वतीनं आणि आमच्या तरुण तडफदार शिलेदारांच्या हातात अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघाचे कुणबी युवक यांच्या माध्यमातून आज ही प्रबोधनात्मक कल्पितुऱ्याची मेजवानी या ठिकाणी सादर होत आहे. मित्रांनो, कुणबी म्हणजे काय? कुणबी म्हणजे काय तर कुणबी म्हणजे स्वाभिमानी बाणा, कुणबी म्हणजे या समाजाचा ताठकणा, कुणबी म्हणजे स्वाभिमानी बाणा, कुणबी म्हणजे या समाजाचा ताठकणा. कुणबी म्हणजे काय तर कुणबी म्हणजे अन्यायाला ठोकर, कुणबी म्हणजे अन्यायाला ठोकर आणि कुणबी म्हणजे रिकाम्या पोट्याला देणारी भाकर. कुणबी म्हणजे अन्यायाला ठोकर आणि कुणबी म्हणजे रिकाम्या पोटाची भाकर.
संस्कृतीचा रंग. कुणबी म्हणजे संस्कृतीचा रंग आणि कुणबी म्हणजे तुकोरामाचे अभंग. आणि याच कुणबी बांधवानी बळीराजाच्या वारसदारांनी आपल्या समाजाला उन्नत करण्यासाठी आता कंबर कसलेली आहे. आणि आज आपल्याच मनगटाच्या बळावरती, बुद्धिमत्तेच्या बळावरती, शिक्षणाच्या विद्वत्तेच्या बळावरती आज कुणबी समाज एक पाऊल पुढे जात आहे आणि समाजाला ठणकावून सांगतंय की आता कुणबी मागे नाही, कुणबी आता पुढे आलाय आणि कुणबी कोणाच्या समोर वाकणार नाही, झुकणार नाही. हे ठणकावून सांगणारे कुणबी वाघ या ठिकाणी निर्माण झालेले आहे. आणि म्हणून आज शासन असू द्या, सत्ताधारी असू द्या, प्रशासन असू द्या, याला कुणबी बांधवांची दखल घ्यावी लागत आहे. ही शक्य आहे तुमच्या एकात्मतेची, संघटनेची आणि खऱ्या अर्थानं त्या दूरदृष्टीची. आणि म्हणून या समस्त आयोजकांना शाहीर खेळडकाचा शाहिरी मुजरा, शाहिरी मुजरा, शाहिरी मुजरा. आज या ठिकाणी या संघटनेचे अनेक पदाधिकारी आहेत. वेळेची मर्यादा आहे त्यामुळे मी काही ठराविक नावं या ठिकाणी घेत आहे. खरं तर या संघटनेची धुरा अत्यंत सक्षमपणे सांभाळणारे एका अवकाशात रवी आहे आणि एका आमच्या समोर बसलेले रविकांत बावकर आहेत, ज्यांच्या माध्यमातून हा समाज, ही संघटना पुढे जात आहे. ते अध्यक्ष महोदय रविकांतजी बावकर सर. त्याचबरोबर कार्याध्यक्ष एक कलावंत बळीरामजी कामतेकर, संतोषजी जोगले सचिव, त्याचबरोबर संकेतजी ठीक, ज्यांच्यामुळे सगळंच ठीक चाललेलं आहे ते संतोषजी ठीक खजिनदार, सुरेशजी जाधव उपाध्यक्ष, मंगला मोंडे उपाध्यक्ष, सत्यवानजी पाळेकर सहसचिव, तुळशीदास नवाळे सहसचिव, विलास पळसमकर सल्लागार, संतोष चौगले सल्लागार, कुणबी बँक संचालक, पांडुरंग उपळकर समाज नेते, जे आमच्या सगळ्यांच्याच प्रेरणा असताना आदर्श आहेत. त्याचबरोबर ज्यांनी कायद्याच्या दृष्टीनं काय द्यायचं नाही तर काय समाजाला शिकवायचं, समाजाच्या पदरात काय द्यायचं हे खऱ्या अर्थानं समाजाला शिकवलेलं आहे. ते आम्हा सर्वांचे लाडके आदरणीय ॲडव्होकेट सुभाषजी बाणे समाज नेते आणि या समाजात नव्हे तर समाजाच्या प्रत्येक घटकाच्या हृदयात ज्यांचं आढळ स्थान आहे, लोककलावंतांचे पाठीराखे, माझे ज्येष्ठ बंधू, मार्गदर्शक आणि आमचे सखा म्हणून ज्यांना मी मानतो ते माझे आदरणीय सबसे हटकर रवींद्र मटकर साहेब, यांना सर्वांना अभिवादन करतो. त्याचबरोबर नारी शक्तीचं प्रतीक म्हणून या ठिकाणी श्रीमती चित्रा परशुराम महिला अध्यक्षा, झिमाजी मांडवकर पतपेढी अध्यक्ष, रमाकांतजी जावळे माझे मित्र सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने गेली काही दिवस अतिशय परिश्रम ज्यांनी घेतले आणि हे आव्हान त्यांनी पेललं की हा कार्यक्रम जो प्रबोधनात्मक कलगीतुऱ्याचा आहे तो आपण सादर करायचा आणि आपल्या समाजाला काहीतरी द्यायचं, त्यांच्या पदरात टाकायचं. आणि त्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. ते आपल्या तरुणांचे नेतृत्व करणारे आमचे मित्र बापू गोगटे यांना विशेष आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया. त्याला देखील शाहिरी मुजरा. त्याचबरोबर आमच्या सर्वांनाच कल्पना असणाऱ्या आदरणीय कल्पना पाटणकर मॅडम, ज्या कुणबी बँक संचालिका आहेत. त्याचबरोबर आमच्या सगळ्यांचा विश्वास ज्यांच्यावरती आहे ते विश्वासजी राघवसाहेब, राजापूर शाखेचे सन्मान्य संघटक, त्याचबरोबर नमदेवजी परवडी सांतापूर शाखा अध्यक्ष, प्रदीपजी कडू मालाड शाखा अध्यक्ष, प्रकाशजी पाईक घाटकोपर शाखा अध्यक्ष, अनंत निळूरकर नागलासोपरा शाखा अध्यक्ष, असंख्य या ठिकाणी शाखा अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी विराजमान आहेत. या सर्वांना मी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि आपल्या सर्वांच्या प्रेरणा आशीर्वादाने मी आजचा कार्यक्रम सादर करणार आहे. मी तुरेवाले शाहिरांना विनंती करेन की आपण या ठिकाणी यावं आणि आपला आजच्या बारीचा विषय जो आहे आणि प्रमाणपत्र आपण घेऊन जायचं आहे. आपण प्रमाणपत्र दाखवा, आजच्या बारीचा विषय घेऊन जायचा आहे. आणि आजच्या माझ्या समोर उभे टाकलेले तुरेवाले शाहीर, जे खऱ्या अर्थानं उच्च शिक्षित आहेत, सुरांची बादशाह म्हणून त्यांना ओळखलं जातं, ते तुरेवाले शाहीर आदरणीय ज्ञानदेवजी भुईकर आपला देखील शाहीर खेळडकरचा शाहिरी मुद्रा. आणि या सगळ्या मान्यवरांचा नामोल्लेख केल्यानंतर माझ्या हृदयात ज्यांचा सगळ्यांचं स्थान आहे, जी माझी भावंड आहेत, या लोककलेच्या अथंग महासागरामध्ये मंथन करणारे अनेक शाहीर, गुरुवर्य, वस्ताद, कवी, नृत्य कलावंत, संगीतकार या सभागृहामध्ये, नाट्यगृहामध्ये बसलेले आहेत. सर्वांच्याच नावाचा उल्लेख करणं वेळा आवश्यक नाही, परंतु ही माझी भावंड आहे.
या भावंडांच्याच पावलावर पाऊल ठेवून हा शाहीद खेरडकर गेले अनेक वर्ष मार्गक्रमण करतोय. आपल्या सगळ्यांकडून काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यामुळं तुम्हा कोणाचा जरी नामोल्लेख केला नाही तर आपण कृपया राग मानू नये, कारण इथे बसलेले सगळेच आमचे सगळ्यांचे स्नेही आहेत. तुम्हा सर्वांचं स्थान माझ्या हृदयात आहे. मी एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याचं राहू शकतं, मात्र त्यामध्ये माझ्या सर्वांचं आमच्या एक प्रेरणास्थान, माझे गुरुतुल्य, माझे पितृतुल्य आदरणीय मधुकरजी पंदिरे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या देखील या ठिकाणी मी सन्मानाने या ठिकाणी नामोल्लेख करतो आणि आपल्याला शाहिरी मुजरा करतो. चिपळूणवरून आलेले आमचे शाहीर विजयजी कोळीकर, आपणा देखील मी विनम्र अभिवादन करतो. आणि समोर बसलेले काही लोकांचा जर नामोल्लेख राहिला असेल तर मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनम्र अभिवादन करून शाहिरी मुजरा करून मी माझ्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करत आहे. कारण मला खात्री आहे की आजचा हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचा बॅनर आपण वाचला तर तो बॅनर काय आहे? जरा एकदा आवाज द्या. काय बॅनर आहे? काय बॅनर आहे? प्रबोधनात्मक कलगीतुरा. या शाहिरी कार्यक्रमाच्या बॅनरवरती प्रबोधनात्मक कलगीतुरा असं लिहिलेलं आहे. हे धाडस आहे अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघाचं की प्रबोधनात्मक कलगीतुरा असं नामोल्लेख अशा पद्धतीचं टायटल देऊन हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे. कारण सध्या रसिकांची मानसिकता वेगळी आहे, तरुणाईची अपेक्षा वेगळी आहे. आणि मग तरुणाला अतिशय आंबट गोड अशा पद्धतीची गाणी आणि अशा पद्धतीचं काव्य ऐकायला आवडतं. मात्र प्रबोधनात्मक कलगीतुरा हा प्रकार जो काय आहे तो या कुणबी समाजाने गतवर्षी समाजोन्नती संघानं आयोजित केला होता. शाहीर मीच होतो आणि यावर्षी अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघानं प्रबोधनात्मक कलगीतुरा या नावानं हा कार्यक्रम आयोजित केला आहे. मी जोरदार टाळ्या वाजवण्याची विनंती करेन या आयोजकांसाठी की हा विचार जो आहे, हे पाऊल आहे, हे पाऊल परिवर्तनवादी पाऊल आहे. त्या लोककलेसाठी अत्यंत आदर्शवत असं पाऊल आहे, दिशादर्शक पाऊल आहे. आणि मग प्रबोधनात्मक कलगीतुरा हे टायटल असून सुद्धा 150-200 रुपयाचं तिकीट घेऊन आलेले आपण सर्व रसिक बंधू भगिनी मायबाप, आपल्याला जेवढं मी या ठिकाणी तुम्हाला आभार मानावे तेवढे कमी आहेत. कारण आपण खऱ्या अर्थानं आमची आशा पल्लवित केलेली आहे. तुम्ही आमचं या ठिकाणी मनोबल वाढवलेलं आहे, आमच्या पंखांना बळ दिलेलं आहे की हो आज सुद्धा संस्कृतीवरती परंपरेवरती प्रेम करणारे रसिक आहेत. तुम्ही प्रबोधनात्मक कलगीतुरा करा, आम्ही तुम्हाला दाद देऊ, साथ देऊ, प्रतिसाद देऊ. याच भावनेतून या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलेले आपण आहात. मी आपल्या सर्वांना मनापासून झुकून मुजरा करतो आणि म्हणून आपण लगेचच या कार्यक्रमाकडे जातोय. कारण आजचा कार्यक्रम म्हणजे केवळ कार्यक्रम नाही तर हा इतिहासाचा आवाज आहे. हा इतिहासाचा आवाज आहे, हा संघर्षाचा स्वर आहे. हा इतिहासाचा आवाज आहे, हा संघर्षाचा स्वर आहे. एका जाज्वल्य परंपरेचा हा नाद आहे आणि रसिकांना या शाहिराने घातलेली साथ आहे आणि तुमच्याकडे मिळणारा प्रतिसाद आहे. आणि म्हणूनच आपल्या आशीर्वादाची अपेक्षा करून या ठिकाणी मी माझ्या पहिल्या बारीला सुरुवात करतोय. लक्ष असू द्या.
नाम गुरुमे देव सर्व कार्यशू सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते स्तवन आहे स्तवनाकडे लक्ष द्यायचं आहे ज्यांचा उच्चार केल्यानंतर तुमच्या धमन्यांमध्ये रक्त सळसळतं बहुजन प्रतिपालक कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांची गौरव गाथा सांगणार हे स्तवन मी आपल्यासमोर सादर करत आहे लक्ष असू द्या के आम्ही शाहीर सारे शिवरायांचे भक्त के आम्ही शाहीर सारे शिवरायांचे भक्त अहो आम्ही शाहीर सारे शिवरायांचे भक्त आणि नुसते मुखात नाव घेतले तरी आमचे सळसळते रक्त अहो या रयतेवरती तुम्हा आम्हावरती शिवरायाने किती उपकार केले अहो या रयतेवरती या महाराष्ट्रावरती तुम्हा आम्हावरती शिवरायाने किती उपकार केले आणि काय किती केले तरी त्यांच्या ऋणात आम्ही कधी होणार नाहोत हे शिवरायांच्या पराक्रमाने ही भूमी नटलेली आहे शिवरायांच्या पराक्रमाने ही भूमी नटलेली आहे की पुस्तकाच्या पानावरती प्रत्येक कहाणी आम्हास पटलेली आहे की शिवरायांच्या पराक्रमाने ही भूमी नटलेली आहे पुस्तकाच्या प्रत्येक पानावरती कहाणी आम्हाला पटलेली आहे पण स्वराज्याची अस्मिता आज कुणी लुटलेली आहे अहो स्वराज्याची माझ्या छत्रपतींच्या स्वराज्याची अस्मिता आज कुणी लुटलेली आहे आणि राजकारणाची पातळी बंधू आज किती घटलेली आहे अहो सगळेच म्हणतात आम्ही शिवरायांचे मावळे अहो सगळेच म्हणतात आम्ही शिवरायांचे मावळे पण सत्तेसाठी टपलेले हे सगळेच डोंबकावळे अहो सगळेच म्हणतात आम्ही शिवरायांचे मावळे पण सत्तेसाठी टपलेले हे सगळेच डोंबकावळे अहो स्वार्थासाठी सख्या भावाचेही कापतात गळे अहो स्वार्थासाठी सख्या भावाचेही हे कापतात गळे आणि धर्माची गोडी देऊनी समाजाला हे समजतात खरे. आणि म्हणून आम्ही आता
सद्गुरु रहितं सद्गुरुतं नमामि गुरुतम बोल श्री गणपती गजानन महाराज देवी बजरंग बोल नागेश्वरीचा